आज मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये देशभरामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन 45वा साजरा होत असताना निश्चितपणाने दुधचक्र योग आहे की आजच्या दिवशी या ठिकाणी रामनवमी आहे आणि रामनवमीचा योग जुळून आलेला आहे। ज्या अयोध्येमध्ये वर्षानुवर्ष संघर्ष करणारे अडवाणीजी रथयात्रा काढायचे, त्या ठिकाणी राम मंदिर करण्यासाठी कारसेवकांनी हवे तेवढी आंदोलन केली, जेलभरो आंदोलन झाली आणि आज आयुष्यभर संघर्ष केल्यानंतर गेल्या वर्षी त्या ठिकाणी ते स्वप्न साकार झालं आणि याच वर्षी तोच योग जुळून यावा हा खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे। या ठिकाणी तुम्ही सांगितलं डॉक्टर साहेब 2 खासदार पहिले निवडून आले, परंतु 2 नगरसेवक निवडून आले मुंबईमधून पंथीच्या चिन्हावर, एक गोरेगाव आणि एक माझे गुरु दादा गणगुटकर विक्रोळी। त्यावेळेला CS मेहता आणि हे 2च माणसं निवडून आली होती। त्यावेळेला खरोखरच आम्ही लहान होतो पण लोक टिंगल्या करायची, पण आमच्या मनात एकच स्वप्न होतं, धारा 370 रद्द झालं पाहिजे, समान नागरिक कायदा आलाच पाहिजे। या ठिकाणी या सगळ्या भावनेतून आम्ही तरुण पिढी पुढे जात होती, परंतु या ठिकाणी राम मंदिराचा मुद्दा जेव्हा हाती घेत असताना या ठिकाणी खास करून मला सांगावंसं वाटतंय की ज्या भावना त्यावेळी होत्या त्या अगदी ज्वलंत होत्या आणि म्हणून आज त्या भावना पूर्ण होत असताना तुम्ही बघताय ट्रिपल तलाक असेल, या ठिकाणी वक्फ बोर्डचा विषय असेल, कोणताही विषय असा नाही की ज्याला उत्तर नाही। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घेऊन आज समाजामध्ये काम चालू आहे। भारतीय जनता पार्टीचं देशामध्ये आणि राज्यामध्ये ज्या तडफेने काम चालू आहे त्या ठिकाणी शेतकरी देखील विचारात घेतला जातोय, कष्टकरी विचारात घेतला जातोय, महिलांचा विचार, आणि म्हणूनच आम्ही सगळे सांगत असतो की देवाभाऊच्या लाडक्या बहिणी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना जो आनंद आज मिळालाय, त्यांना जो स्वाभिमान मिळाला आहे तो मोठा मानाचा आहे। ते मानाचं पान आहे, भावांनी केलेला सन्मान आहे आणि त्याची प्रचिती आपल्या सगळ्यांना आलेली आहे। त्यामुळे आजच्या असणारा होणारा हा सण आणि आजचा असणारा वर्धापन दिन सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। अशाच पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्यात देवेंद्रजी फडणवीस यांच्या आधिपत्याखाली हे राज्य आणि केंद्र ज्या पद्धतीने वाटचाल करेल तर निश्चितपणाने एक दिवस असा येईल का सोन्याचा धूरच या देशातून बाहेर पडेल अशी आमच्या सर्वांची भावना आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम।